महाराष्ट्राच्या इतिहासात, संस्कृतीत आणि भक्तीत खोलवर रुजलेले एक ठिकाण. आज आपण चाललो आहोत अशा नगरीत, जिथे संतांची परंपरा आणि वारसा अजूनही जिवंत आहे. ही आहे पैठण नगरी, जे छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव गोविंद आणि स्वागत आहे तुमचं GS ट्रॅव्हल ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील अशा गावी, जिथे मराठी संत साहित्यातील खूप महान संताची समाधी आहे, म्हणजेच आपलं पैठण. पैठण या गावाला पूर्वी प्रतिष्ठान म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं पैठण इथे येताच एक वेगळीच शांतता आणि आध्यात्मिक वाईब जाणवते. हीच ती पवित्र भूमी जिथे जन्म झाला महान संत संत एकनाथ महाराजांचा. त्यांनी समाजाला एकत्र आणण्याचे आणि भक्तीचं मोठं काम केलं. आजही त्यांच्या समाधीस्थळी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पैठणमध्ये फक्त ठिकाण नाहीत, इथे आहे एक भावना, एक संस्कृती जिथे इतिहास, अध्यात्म आणि परंपरा एकत्र येतात. संत एकनाथ महाराजांचा जन्म इसवी सन 1533मध्ये पैठण इथे झाला. त्यांचे गुरु होते श्री जनार्दन स्वामी. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेत अनेक ग्रंथ लिहून समाजाला आध्यात्मिक मार्ग दाखवला. त्यांच्या प्रमुख साहित्यामध्ये एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर आणि बरीचशी अभंग आणि भारुडे देखील समाविष्ट आहेत. त्यांचे मुख्य विचार आणि शिकवण बघायला गेलं तर सर्व मानव समान आहेत, भक्तिमार्गाचा प्रचार, साधी सोपी भाषा वापरून अध्यात्म समजावणे आणि समाजातील अंधश्रद्धा आणि अन्यायाला विरोध करणे. त्यांची एक प्रसिद्ध अशी कथा देखील बघायला मिळते. संत एकनाथ महाराजांनी एक वेळेस गंगाजल घेऊन येत असताना एका तहानलेल्या गाढवाला पाणी पाजले. यावरून त्यांनी प्रत्येक जीवात देव आहे हा संदेश दिला. त्यांनी लोकभाषेत धर्मग्रंथ लिहून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. वारकरी संप्रदायात आजही त्यांचे अभंग गाजतात. एकनाथी षष्ठी हा त्यांचा स्मरणदिन साजरा केला जातो. संत एकनाथ महाराज मंदिराच्या पाठीमागून वाहणारी ही गोदावरी नदी, जे की तुम्ही पुढे बघू शकता, हा गोदावरी नदीचा प्रवाह आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांबीची आणि सर्वात मोठी असणारी ही गोदावरी नदी आहे. तर मित्रांनो, हा होता आपला मोक्षघाट. तुम्ही इथे बघू शकताय, खूप सारे लोक आपल्या वेगवेगळ्या विधी या ठिकाणी पार पाडत आहेत. हिंदू धर्मामध्ये गोदावरी नदीला एका पवित्र नदीचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणूनच या नदीपात्रामध्ये आपल्या कुटुंबातील जो कोणी व्यक्ती वारला आहे त्याची दशक्रिया विधी पार पाडली जाते. संस्थान श्री एकनाथ महाराज विश्वस्त मंडळ श्री क्षेत्र पैठण, इथे अन्नछत्र पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं, ज्याचा एक वेळ आहे दुपारी 12 ते 3, जसं की तुम्ही इथे बघू शकता. याच वेळेमध्ये या ठिकाणी आपल्याला महाप्रसादाचा लाभ घेता येईल. या व्यतिरिक्त हे अन्नछत्र बंद असतं, तर या गोष्टीचा या ठिकाणी आपण पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. आता वाजलेत 2 आणि अन्नछत्र चालू झालेलं आहे. तर आता जाऊन आपण अन्नछत्रामधील अन्नाचा आस्वाद घेऊया. फक्त 10 रुपयामध्ये या ठिकाणी आपल्याला जेवण करायला मिळतं. पैठण हे संत एकनाथ महाराजांच्या मंदिरामुळे ओळखले जाते. पण इथली दुसरी गोष्ट म्हणजे प्रसिद्ध असलेली पैठणी साडी. इथे खूप साऱ्या आपल्याला पैठणी साड्या बघायला मिळतात, ज्या की हस्तकलेने बनवलेल्या आहेत.